तो जो संदेश असतो ते मराठीतले संदेश त्यांनी ध्वनिमुद्रित करून घेतले ओके. आणि ते सगळे करून झाल्यावर साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एक दिवशी त्यांनी मला बोलवलं ओके. की तुम्ही येऊ शकता का, एक 15 मिनटं आमच्याकडे. मग त्यांनी ते वाजवून दाखवले मला. म्हणाले हे सगळं मराठीतलं बरोबर आहे ना, कारण अधिकारी जे होते ते तेलुगू होते, ओके. त्यांना ते नेमकं माहिती मातृभाषा. ते म्हणाले ये सब ठीक आहे ना, तुमच्याकडनं बोल त्यांनी ते दीजिए. confirm करून हाँ, घेतलं. आप बोलो की ये ठीक आहे सब. हां, मी म्हणलं ठीक आहे. मग ते झाल्यावर मग त्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला की अभी ये सब रेडी है, मैं कल 8 अप्रैल को भी इसको चला सकता हूँ, लेकिन गोरे जी मेरा एक विचार है कि 1 मई तुम्हारा महाराष्ट्र दिन है, उस दिन किया तो अच्छा हो. मैं उस दिन करूँ क्या, वो अच्छा रहेगा. म्हणजे मला असं डोळ्यात पाणी आलं की त्या माणसाला आपल्या याची काळजी होती. अगदी खरं. बघा म्हणजे म्हणजे आधी विरोध हे आठवण- विरोध कोणाचा नाही. बरोबर. म्हणजे बघा ना की मराठीविषयी प्रेम किती असू शकतं बघा. हे सांगताना ही आठवण ते जे सांगतायत ती आठवण साधारण 17-18 वर्षापूर्वी त्यांचे डोळे भरून आले, त्यांना बोलता तो येईल. म्हटला की ते म्हणाले मला की मी 1 मेला करू इच्छितो, पण तुम्ही म्हणालात आज सगळं तयार आहे, मी आज नाही केलं तर माझ्यावर ठपका नको, मी उद्याही करू शकतो. तर मी त्यांना म्हटलं की तुमचा विचार चांगला आहे, तुम्ही 1 मेपासून चालू करा. तर 1 मे 2005 पासून आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र हे संदेश मराठीतून सुद्धा ऐकू येऊ लागले.